नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 3 ते 2 अशा टिपक्यांमध्ये सुंदर अशी कमळाची रांगोळी काढून दाखवणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सर्वप्रथम इथे मी व्हाईट कलरने असा त्रिकोण करून घेणार आहे. असं या टिपक्याला मी जॉईन करून घेते. पुन्हा इकडे अशा पद्धतीने इथे मी त्रिकोण केलेला आहे. आता या एक टिपक्याच्या वरती मी अशी लाईन करून घेते. आता प्रत्येक टिपक्याला मी अशीच लाईन करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता इथे मी याला असे मध्ये जॉईन करून घेणार आहे. अशा प्रकारे यामध्ये मी ग्रीन कलर भरून घेणार आहे. अशा प्रकारे आता व्हाईट कलरने यामध्ये मी अशा आडव्या लाईन करून घेते. आता पुन्हा त्यामध्ये अशा पद्धतीने मी लाईन करून घेणार आहे. अशा प्रकारे आता यावरती सुंदर असे कमळाचे मी डिझाईन काढून घेणार आहे. त्याला हळूच असा गोल आकारामध्ये मी असे जॉईन करून घेणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मी इथे लास्ट वाली पाकळी अशी काढणार आहे. शेवटच्या पाकळीला मी असा आकार देते, तुम्ही बघू शकता. आता सेम पद्धतीने मी कमळाचा आकार करून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी कमळाचा आकार करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी कलर भरून घेणार आहे. यामध्ये मी ऑरेंज कलर अशा प्रकारे भरून घेत आहे. आता यामध्ये मी सुंदर असा पिवळ्या कलरचा लंबगोल करून घेणार आहे. अशाच पद्धतीने इकडेही मी या कमळामध्ये
पिवळ्या कलरने अशा पॉइंट करून लाईन करून घेणार आहे. अशा प्रकारे आता इथे मी स्काय ब्लू कलर यामध्ये भरून घेत आहे. अशा प्रकारे इथे मी स्काय ब्लू कलर भरून घेतलेला आहे. आता यामध्येही मी येलो कलरने असे लंबे गोल करून घेणार आहे. आता यामध्ये मी रेड कलर भरून घेते. आता सुंदर अशा येलो कलरने यामध्ये मी असा लंब गोल करून घेणार आहे. त्यानंतर पाकळ्यामध्ये अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेते. अशा प्रकारे इथे मी कमळाचा आकार करून घेतलेला आहे. असे हे कलरचे आपले हे कमळ कंप्लीट झाले. आता इथे मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करणार आहे. आता यामध्ये मी सुंदर असा पर्पल कलर भरून घेते. अशा पद्धतीने यामध्ये मी कलर भरून घेतलेला आहे. आता यामध्ये मी सुंदर येलो कलर भरून घेणार आहे. अशा प्रकारे आता यामध्ये मी अशी एक डिझाईन तयार करून घेते. आता याच्यामध्ये मी असा डॉट देणार आहे व्हाईट कलरचा. त्यानंतर याला मी इथे अशी डिझाईन तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने अशा प्रकारे आता कमळाच्या वरती सेंटरला असा एक मी व्हाईट कलरचा डॉट देऊन घेते. अशा पद्धतीने त्याला बोटाच्या साहाय्याने हळूच असे टॅप करून घेते.
अशा प्रकारे आता मधोमध इथे मी रेड कलरचा असा मोठा डॉट इथे मी देऊन घेणार आहे. त्याला हळूच असं टॅप करून घेते आणि त्यामध्ये येलो कलर थोडासा मी टाकून घेते. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.